जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना दास्य भक्तीपर्यंत आलेलो आहोत। नवविधा भक्तींपैकी ही 7वी भक्ती भगवंताचे दास होऊन राहणे। समर्थांचाच एक श्लोक आहे, सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। मी भगवंताचा दास आहे असं नुसतं बोलून काही होत नाही, ते वृत्तीमध्ये असावं लागतं। म्हणून पहा, ही 7 नंबरची भक्ती आहे। श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन झाल्यानंतर येणारी दास्य भक्ती। सद्गुरुपदिष्ट साधना प्राणापलीकडे केल्यानंतर आता चित्तात अन्य कोणतंही चिंतन नाही, मनामध्ये अन्य कोणताही विचार नाही, वृत्ती नामाशिवाय उठतच नाही। ही खरी दास्य भक्ती आहे। आत्ताचा काळ वेगळा। दास ही संकल्पना खरं तर पूर्वीच्या काळी होती। दास कसा असतो? आत्ता फार तर फार आपण नोकरदार माणूस असं म्हणू शकू, म्हणजे कुणा ना कुणाच्या तरी आधिपत्याखाली वर्चस्वाखाली काम करणारा। तसे आपण दास विषयांचेच आहोत। दास असणं म्हणजे आपलं सगळं बाजूला ठेवून जो श्रेष्ठ आहे, जो राजा आहे किंवा जो मालक आहे त्याचं सगळं ऐकणं, त्याची सेवा करणं। दास्य भक्ती जेव्हा परमार्थात येते तेव्हा त्याचा अर्थ अत्यंत व्यापक होतो। आपण आत्ता विषयांचे दास आहोत म्हणजे काय? आपल्या वृत्ती आपण विषयांना समर्पित केलेल्या आहेत। विषय पुढे आला की आपण त्याला शरण जाऊन त्यामध्ये वाहवत जातो। या अर्थानं आपण विषयांचे दास झालो। पण समर्थ इथे भगवंताच्या दास्यत्वाबद्दल बोलतायत, सद्गुरूंच्या दास्यत्वाबद्दल बोलतायत। आता आपल्यासमोर विषय येणं आणि सद्गुरूंचं दास्यत्व यातीलही फरक जरा समजून घेऊया। विषय म्हणजे आपल्या इंद्रियांना जे जे ज्ञान होतं ते सगळं काही। डोळ्यांना दृश्य दिसेल, मनामध्ये विचार येतील, बुद्धीमध्ये निर्णय घडतील, त्वचेला स्पर्श जाणवेल, हे सगळे काही विषयच आहेत। आपण या विषयांचे दास असतो म्हणजे आपण या अनुभवांमध्ये अडकून असतो आणि ही आपली अडकवणूक मुख्यतः आपल्या देहामार्फत होते। देहामार्फत होते याचाही अर्थ असा की मी देह या आपल्या भ्रमामुळे आपण त्यात अडकत जातो। याच्या विरुद्ध दिशेची अडकवणूक, सद्गुरूंमध्ये असलेली अडकवणूक किंवा भगवंतामध्ये आपल्या स्वरूपामध्ये असलेली अडकवणूक म्हणजे दास्य भक्ती आहे। विषयाच्या उर्मीचं एक उदाहरण पाहूया। भुकेचं उदाहरण बघू। भूक लागल्यानंतर आपल्याला अन्नपदार्थ आठवतो, साहजिक आहे। भूक आहे, शरीर पोषणासाठी अन्नाची गरज आहे। पण प्रसंगी गरज नसलेल्या अन्नाचीही आपण आठवण काढत बसतो, त्याचं चिंतन करतो। बरेच दिवसात ते खाल्लं नाही, बरेच दिवसात तिकडे गेलो नाही असं आपण म्हणतो। याला म्हणायचं आपली विषयाकार असलेली वृत्ती। खरं म्हणजे शरीर पोषणासाठी ज्या अन्नाची गरज आहे ते अन्न समोर आहे, जीवनामध्ये उपलब्ध आहे, तरीही वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाचं चिंतन आपण करतो। त्या चिंतनाचा परिणाम म्हणून कधीकधी तोंडाला पाणीही सुटतं। इथंपर्यंत आपलं विषय चिंतन जातं। आपलं मन आणि बुद्धी त्या चिंतनामध्ये वाहवत गेली की त्या दिशेने आपला देह जातो आणि आपण विषय उपभोगतो। या तऱ्हेनं आपण जर विषयांचे दास असू तर त्या विषयाचाच परिणाम आपल्यापर्यंत येणार। श्री महाराज म्हणत नाहीत का, जशी संगत धरावी तसा परिणाम येतो। बैलगाडीत बसला तर बैलगाडीचा वेग मिळेल, आगगाडीत बसला तर आगगाडीचा वेग मिळेल। श्री महाराज नामामध्ये राहण्याचं महत्त्व सांगण्यासाठी हे उदाहरण देतात। तसंच विषयाच्या बाबतीत आहे।
आपण विषयचिंतनामध्ये वाहवत गेलो की त्याचे दास झालो, आणि त्याचे दास झाल्यानंतर त्याचेच परिणाम आपल्यापर्यंत येतात, आणि तो परिणाम आहे अनित्यतेचा, सुखदुःखाचा, काळजीचा, चिंतेचा, व्यग्रतेचा, असमाधानाचा, अतृप्ततेचा, तळमळीचा. विषय कदापि पूर्ण असतच नाही, म्हणून त्याचा परिणामही पूर्ण असत नाही. किंबहुना जो अपूर्ण असतो तोच विषय असतो. एका विषयाच्या तृप्तीमध्ये दुसऱ्या विषयाची अतृप्ती लपलेली असते. एकदा तहान भागली की ती पुन्हा येण्यासाठीच भागलेली असते. भगवंत केवळ पूर्ण आहे, आपलं आत्मस्वरूप केवळ पूर्ण आहे. त्यामुळं याच्या उलट दिशेचा प्रवास होणं म्हणजे आत्मस्वरूपाचा किंवा भगवंताचा दास होणं. मग असं व्हायचं असेल तर त्याला निश्चित प्रक्रिया असली पाहिजे, आणि ती प्रक्रिया म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधना आहे. आपल्याला ही कल्पनाच नाही की आपण उलटं कसं वळायचं. आपल्याला आपला देह आपला वाटतो, तो सत्य वाटतो. असाही भ्रम उत्पन्न होतो की हा असाच कायम माझ्यापाशी राहणार आहे, आणि देहाच्या अंगानं मी कायमच राहणार आहे. मृत्यू समासाच्या वेळी आपण पाहिलं नाही का, मृत्यू अगदी जवळात जवळ आपण पाहतो, पण आपणही मरणार आहोत हा विचार काही आपल्यामध्ये राहत नाही. आला तर काही क्षणांपुरता येतो, पुन्हा निघून जातो. इतकी आपली देह तादात्म्यता असताना असा उलटा आत्मस्वरूपाच्या दिशेने प्रवास होणार तरी कसा? तिथे लागते सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंची शक्ती, सद्गुरूंचा अनुग्रह, त्यांनी दिलेली साधना आणि शिष्याचं त्यांच्याप्रती असलेलं अनन्यपण. समर्थ म्हणूनच म्हणतात, सातवे भजन ते दास्य जाणावे. म्हणजे दास्य भक्ती म्हणजे भजनच आहे हे स्पष्टपणेच समर्थांनी सांगितलं. सातवे भजन ते दास्य जाणावे. हे भजन म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधना आहे. नामस्मरण, ध्यान, जे काही आपल्या सद्गुरूंनी आपल्याला करायला सांगितलं तेच हे भजन आहे. ही साधनाच एकमेव अशी गोष्ट आहे ज्यामुळं आपण पूर्णतः अंतर्मुख होऊ शकतो. बरं, अंतर्मुख होणं पुरेसं नाही, ते अंतर्मुखत्व टिकलं पाहिजे. पुन्हा पुन्हा जीवाला वृत्ती बाहेर खेचणार पूर्वसंस्कारांमुळे त्यावेळी सावध होऊन पुन्हा पुन्हा आपण अंतर्मुख होणं अत्यंत गरजेचं आहे. या प्रकारे बघायला गेल्यास नामस्मरण भक्ती किंवा पादसेवन भक्ती आणि आत्ता पाहत आहोत ती दास्य भक्ती, यात तसा फरक नाही. तरीही अवस्थात्मक दृष्ट्या कसा नामामध्ये साधक मुरायला लागतो, कसं त्याच्या मुखातून कीर्तन बाहेर पडतं, आणि पादसेवन म्हणजे कसं सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाचं आचरण, हा भाग आपण पाहिला. म्हणूनच तुकाराम महाराज जे म्हणतात ना की ऊसामध्ये पेर वेगवेगळे दिसतात, पण अखंडत्वानं ऊस म्हणून एकच असतो, सर्व गोडच असतो. तसेच हे भक्तींचे प्रकार आहेत, येणाऱ्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. प्रक्रिया रूपानं पाहायला गेल्यास नामस्मरण म्हणजे गुरुपदिष्ट साधनाच आहे. कीर्तन भक्तीसुद्धा सद्गुरुपदिष्ट साधनाच आहे. पादसेवन सद्गुरुपदिष्ट साधनाच आहे. या सर्व भक्ती प्रकारांमध्ये साधक किंवा शिष्य साधनेमध्येच असतो, पण तरीही परिणामस्वरूप होणाऱ्या अवस्थांमध्ये फरक आहे. प्रक्रिया जरी एक असली तरी परिणामस्वरूपांनी फरक आहे. नामस्मरण ही प्रक्रिया आहे, पादसेवन भक्ती ही सुद्धा प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया जर घडली तर शिष्य ज्या अवस्थेमध्ये जातो ती दास्य भक्ती आहे. म्हणजे पहा बरं का, दास्य अवस्थेमध्ये जाऊनही नामस्मरण करता येईल, कीर्तन करता येईल, आणि अर्थातच पादसेवन घडतच राहील. असा हा भक्तींमधला सूक्ष्म असलेला तरीही नसलेला फरक आहे. एक रूपत्वानं असलेल्या या भक्ती आहेत. समजेल असं सांगायचं झाल्यास आपण नामस्मरणाचा अभ्यास करतो, ध्यानाचा अभ्यास करतो, पण श्री महाराज जेव्हा नामस्मरण करतात तेव्हा दास्य भक्तीतून नामस्मरण करतात. ते दास आहेत भगवंताचे, आणि त्या अवस्थेतून नामस्मरणही सुरू आहे, कीर्तनही सुरू आहे,
ध्यानही सुरू आहे. म्हणजे पहा, दास्यत्व जरी आलं तरी नामस्मरण सुटलं का, कीर्तन सुटलं का, पादसेवन सुटलं का आणि श्रवणही सुटलं का? काहीच यातलं सुटत नाही. हे कायम सुरूच राहतं. असे हे भक्तिप्रकार आहेत. म्हणजे या इयत्ता नाहीत. पहिलीतून पास झालेला मुलगा 5वीपर्यंत जाऊ शकतो, 6वीत जाऊ शकतो. 6वी नंतर तो परत दुसरीमध्ये येत नाही. पण तो प्रकार इथे नाही. सर्व एकमेकांमध्ये सामावलेल्या भक्ती आहेत, कायमच राहणाऱ्या भक्ती आहेत आणि त्या भक्तींमध्ये बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत. आत्ताच आपण पाहिलं की श्री महाराज भगवंताचे दास आहेत आणि दास होऊन ते नामामध्ये आहेत किंवा कीर्तनामध्ये, ध्यानामध्ये आहेत. पण ते या दास्य अवस्थेपर्यंत पोहोचले कसे? अर्थातच गुरुपदिष्ट साधना करून. म्हणूनच या भक्ती वेगवेगळ्या दिसल्या तरी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. शेवटची भक्ती अर्थातच आत्मनिवेदन असली तरी त्याच्याही अलीकडे सख्य नावाची एक भक्ती आहे. यथावकाश आपण तीही पाहूच. पण ही दास्यत्व भक्ती विशेष आहे, कारण यामध्ये भगवंत आणि दास हे द्वैत शिल्लक आहे, पण ते द्वैत प्रेमानं बांधलं गेलेलं आहे. तू स्वामी आहेस, मी तुझा दास आहे. तू मालक आहेस, मी तुझा किंकर आहे, नोकर आहे, चाकर आहे. अशा प्रकारचा शरणागत भाव त्या ठिकाणी आहे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की मला काहीही नको, फक्त तुझ्या दारचा पायपोस करून ठेव. ही जी शरणागती आहे ती दास्यातनं आलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांबद्दल एका अभंगामध्ये म्हणताना शेवटी ते म्हणतात, पायीची वाहणं पायी बरी. हे का म्हणतात तुकाराम महाराज? कारण मी कोणी नाही या दास्य भावामध्ये ते आहेत म्हणून. भगवंताच्या भक्तीचं सुख या दास्य भावामध्ये साधकाला मिळतं. या भक्ती सुखासाठी भगवंत स्वतः असुसलेला असतो, असंही वर्णन भागवतामध्ये आहे. भगवंता, तुझ्याशी एकरूपत्व जर आलं तर हे भक्ती सुख कसं मिळणार? असाही सवाल तुकाराम महाराज एका अभंगामध्ये करतात. तुझा दास होऊन जे भक्तिसुख आहे ते प्रत्यक्ष तुझ्याजवळही नाही, असंही भक्तिभावानं तुकाराम महाराज म्हणतात. अशी ही अलौकिक दास्य भक्ती आहे. समर्थांनी मात्र सर्व प्रकारांनी ही दास्य भक्ती सांगितली आहे. जसं आत्ता पाहिलं आपण की सद्गुरुपदिष्ट साधना म्हणजेच दास्य, 7वे भजन ते दास्य जाणावे. पण त्या अवस्थेचा किंवा त्या साधनेचा अभ्यासही समर्थ करायला सांगतात. पडिले कार्य तितुके करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी. पडलेलं कार्य करावं म्हणजे देहानं तर सेवा करावीच करावी, पण पडलेलं कार्य याचा अर्थ काय? सद्गुरूंनी दिलेलं कार्य. सद्गुरू शिष्याला साधनेव्यतिरिक्त अन्य काहीही करायला सांगत नाहीत. तीच एकमेव त्यांची अपेक्षा असते. श्री महाराजांचं तर स्पष्ट वाक्य आहे, तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही नाम घ्यावं या व्यतिरिक्त अन्य माझी कोणतीही इच्छा नाही. हे जे श्री महाराज सांगत आहेत हाच त्यांचा खरा उपदेश आहे. आणि या उपदेशामध्येच म्हणजेच भगवंताच्या नामामध्येच श्री महाराज आहेत. त्यालाच सन्निध असणं असं समर्थ म्हणत आहेत. सदा सन्निधचे असावे देवद्वारी म्हणजे भगवंताच्या जवळच कायम असावं. म्हणजे कशामध्ये? अर्थातच त्याच्या नामामध्ये किंवा ध्यानामध्ये, सद्गुरूंनी जी साधना दिलेली आहे त्या साधनेमध्ये. भगवंताजवळ राहण्यासाठी भगवंत माहीत असावा लागतो, ते ठिकाण माहीत असावं लागतं. त्याशिवाय आपल्याला जवळ राहता येत नाही. आपल्याला भगवंत माहीत नाही म्हणून आपण सद्गुरूंना शरण जातो आणि सद्गुरू त्या देवाचा पत्ता सांगतात, तिथे जाण्याचा मार्ग सांगतात. त्यामुळे त्या मार्गावर राहणं म्हणजेच भगवंताच्या किंवा देवाच्या सन्निध राहणं. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, असं जे समर्थ म्हणतात ते देह झिजणं म्हणजेच साधनेमध्ये जन्म घालवणं. सदा रामनामी वदे नित्य वाचा म्हणजे वृत्तीमध्ये भगवंताच्या नामाव्यतिरिक्त, आत्मस्वरूपाव्यतिरिक्त काहीही न उमटणं. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा म्हणजे तरी काय? स्वधर्माची व्याख्या समर्थांनीच केली आहे.
सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. म्हणजेच स्वरूपानुसंधानात कायम राहणं हेच दास्यत्वाचं लक्षण आहे. एका अर्थानं असा दास असलेला भक्त किंवा साधक हा भगवत स्वरूपच असतो. पण दुसऱ्या अर्थानं तिथं भक्तिसुख आहे, दास्यत्व आहे, म्हणून वेगळेपणही असतं. पण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे हे वेगळेपण प्रेमानं बांधलं गेलेलं असतं. देवद्वार याचाही अर्थ आपण थोडक्यात पाहूया. याचं सविस्तर विवरण हरिपाठाच्या निरूपणामध्ये आलेलं आहे. जेव्हा माऊली पहिल्याच अभंगामध्ये म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. हे देवाचं द्वार आपल्या भ्रूमध्यस्थानाच्या इथे आहे. हे देवाचं द्वार साधनेमध्ये येणारी एक अशी अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये साधक उमऱ्यावरती थांबतो. आत भगवंत असतो आणि बाहेर विषयाचा अनुभव असतो. असा हा उंबरा आहे. असं हे देवाचं द्वार महाद्वार आहे. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. या देवाच्या द्वारा पलीकडे गेल्यानंतर आत्मस्वरूपाशी एकरूपता साधते, तदाकारता साधते, सायुज्यता प्राप्त होते. हे देवाचं द्वार आतच असल्यामुळं साधकाला आधी आत शिरण्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणून भजनाचं महत्त्व, सातवे भजन ते दास्य जाणावे. समर्थांनी मग यापुढे पुष्कळ वर्णन केलेलं आहे की दासानं काय काय करावं. मंदिरे बांधावीत, पुष्पवाटिका बांधाव्यात इथंपर्यंत जाऊन समर्थ सांगतात. पण हे सूक्ष्मपणे पाहिलं पाहिजे बरं का. दास होऊन ते करा असं समर्थ सांगतायत. मंदिरे बांधणारा दास असतो असा याचा अर्थ नाही. भंगली देवाळे करावी, मोडली सरोवरे बांधावी, सोफे धर्मशाळा चालवावी, नूतनची कार्ये. नाना रचना जीर्ण जर्जर, त्यांचे करावे जीर्णोद्धार. पडिले कार्य ते सत्वर चालवित जावे. गजरथ तुरंग सिंहासने, चौकिया सिबिका सुखासने, मंचक डोलारी विमाने नूतनची करावी. असं समर्थ म्हणतात. आणि पुढे जाऊन असंही सांगतात, पुष्पवाटिका नाना वने, नाना तरुवरांची बने, पावती करावी जीवने तया वृक्षांसी. धर्मशाळाही बांधायला सांगतात, झाडे लावायलाही सांगतात, त्यांचं रक्षण करायलाही सांगतात, मंदिराचा जीर्णोद्धार करायलाही सांगतात. समाजोपयोगी गोष्टी आणि ज्या गोष्टींमुळं भगवंताची उपासना केली जाईल आणि वाढेल अशा सगळ्या गोष्टी करायला सांगतात. पण आधी दास व्हायला ते सांगतात आणि मग त्या गोष्टी करायला सांगतात. नाहीतर समाजसेवक हा भगवंताचा दास असतो असा कुणीतरी विपर्यास करेल. तसं समर्थांचं सांगणं नाही. त्यांचं म्हणणं आहे, आधी सद्गुरुपदिष्ट साधना करा आणि ती करत असताना आपला देह सन्मार्गी लावा. ती खरी दास्यभक्ती ठरेल. असा दास मग वर्तनातूनही कसा असतो पहा. समर्थ म्हणतायत, सर्वाठाई अतिसादर आणि दास्यत्वासही तत्पर, कार्यभागाचा विसर पडणार नाही. सर्वसामान्यतः आपण आपल्या देहाचा आणि मनाचा विचार करून सेवा करतो. कष्ट होत असतील तर 2 पावलं मागं येतो. पण दास असं करत नाही. आपल्या देहाची, आपल्या परिस्थितीची कोणतीही तमा न बाळगता तो कार्यासाठी तत्पर असतो. समर्थ म्हणतायत, आधी साधना करून आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावरती अग्रेसर व्हावं. आपला मीपणा बाजूला टाकून खरोखरचं दास्यत्व संपादन करावं आणि मग देह भगवंताच्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये ठेवावा. समासाच्या शेवटी ते म्हणतात, वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची, ऐसे वदावे. श्री महाराज म्हणत नाहीत का, तुम्ही गोड बोला लोकांशी, प्रेमानं बोला, प्रेमानं वागा. तेच समर्थांनी इथं सांगितलं आहे. पण या प्रेमाच्या मागे आत आपली साधना पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुकानदार सुद्धा आलेल्या गिराहिकाशी प्रेमानं वागतो आणि बोलतो. अगदी गोड शब्द असतात. पण ते गोड बोलणं इथं समर्थ सांगत नाही आहेत. साधनेमुळं जो अंतर्बाह्य निर्मळ होतो त्याच्यामध्ये गोडवा झिरपतो. त्याला परक असं कुणी असतच नाही.
सर्वांमध्ये एकतर तो भगवंताला पाहतो, नाहीतर त्याच्या सद्गुरूंना पाहतो आणि स्वाभाविक प्रेमानं वर्तन करतो. हे दास्यत्वाचं लक्षण आहे. समर्थ म्हणतात, ऐसी हे सातवी भक्ती निरोपिली यथामती, प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानसपूजा करावी. प्रत्यक्ष जर सेवा करता येत नसेल तर मानसपूजा तरी करावीच करावी असं समर्थ म्हणतायत. आपल्या मनाला समर्पित करण्याचा अभ्यास नित्यानं, नियमानं, निष्ठेनं आणि भक्तिपूर्ण अंतःकरणानं करावा. ऐसे दास्य करावे देवाचे, येण्याचे प्रकारे सद्गुरूचे, प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचे करीत जावे. आपल्याजवळ साधनं दिलेली आहेत, पण ती साधनं आपण विषयांमध्ये लावतो. तसं न करता मानसपूजेमार्फत ती सद्गुरूंच्या चरणी अर्पण करावीत. यापुढे आता सख्य भक्तीचा समास येतो. भक्त आणि भगवंत, शिष्य आणि गुरु इतके जवळ येतात, मन चित्त हे वेगळं वेगळं राहतच नाही. एकरूपताच अशी घडून येते की दोघांचं सख्य होऊन जातं. उजळणी पाहत असताना आता सख्य भक्ती निरूपणामध्ये समर्थ काय सांगतायत तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.